नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. माझे चॅनल इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश सर्वसाधारण व्यवस्थापनशास्त्र आणि विशेषतः पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन या विषयाच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाचे उच्च मानक विकसित करणे हा आहे. तर मित्रांनो, आपण बघत आहोत प्राचीन भारतीय ज्ञानातील प्रबंधनाचे धडे. आज आपण बघणार आहोत धडा 4. हे बघणार आहोत की खरा व्यावसायिक प्रबंधक, प्रोफेशनल मॅनेजर कोण. पहिले श्लोक बघूया, सुभाषित बघूया. ते काय म्हणतं? अज्ञेभ्यो ग्रंथिनाः श्रेष्ठाः, ग्रंथिभ्यो धारिणो वराः, धारिभ्यो ज्ञानिनाः श्रेष्ठाः, ज्ञानिभ्यो व्यवसायिनाः. हा झाला संस्कृत तर्जुमा या सुभाषिताचा. आता त्याचा मराठी अर्थ आणि त्यातून मिळणारा संदेश. काय म्हणतंय सुभाषित? जे लोक लिहू वाचू शकतात म्हणजे साक्षर आहेत, ते अशिक्षित अडाणी लोकांपेक्षा चांगले आहेत. म्हणजे साक्षर किमान पुस्तकं किंवा ग्रंथ वाचू शकतात. कदाचित त्यांना ते समजत नसेलही, पण निदान ते वाचू तरी शकतात. जे लोक पुस्तकात किंवा ग्रंथात काय लिहिले आहे ते स्थूलपणे किंवा थोडक्यात समजू शकतात, ते केवळ साक्षर लोकांपेक्षा चांगले समजावे. दे आर वन स्टेप बेटर. जी व्यक्ती ग्रंथाचे वास्तविक मर्म समजू शकते आणि त्यातून ज्ञान गोळा करू शकते, तो ज्ञानी आहे. आणि तो जी व्यक्ती स्थूलपणे समजते त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो एक पायरी वरती आहे. पण जी व्यक्ती त्याने जमवलेले, गोळा केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात, व्यवहारात लागू करतो, ती व्यक्ती व्यवसायिक किंवा खरी व्यावसायिक असते. तर संदेश काय आहे की व्यवस्थापक हे केवळ व्यवस्थापनशास्त्र शिकलेले लोक नसून व्यवस्थापनाचे ज्ञान व्यवहारात लागू करणारे आहेत. आणि असे व्यवहारात ज्ञान लागू करणारे जे लोक आहेत, मॅनेजर्स आहेत, ते खरे व्यावसायिक किंवा व्यावसायिक व्यवस्थापक किंवा प्रबंधक किंवा प्रोफेशनल मॅनेजर किंवा संस्कृतमध्ये व्यवसायिक आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ धडा 5 जरूर बघा, अवश्य बघा. त्यात आपण चर्चा करणार आहोत योजकाची म्हणजे प्लॅनरची दुर्लभता, द रेअरिटी ऑफ ए प्लॅनर. मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद. शुभ दिन.